जय एकविरा वावसावनो बंशीवो. तर ह्यो आपला पार्ट 3. पार्ट 2 बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. आपल्या पालखी सगळं मॅडी तर काही दिसला नाही मला, आपली भावंड नक्की दिसली. तर मी बी कशाला थांबतोय, मी बी गेलो त्यांच्या मंगारी आपल्या बँजोच्या तालावरती नाचत नाचत डायरेक्ट आईचं दर्शन घ्यावाला. आतमध्ये शिरून बघला की स्वर्गापेक्षा पण कमी नव्हता वाटत आपल्या आईचा दरबार. काय सांगू, काय नजारा होता. काहीच याला झालती आपली मॅडी भावाची एंट्री. भाई नेहमी सारखा जेवढा जोशानं असतं तेवढ्याच जोशामध्ये ह्यो भाई नाचत होता, ऐकतच नव्हता भाई कोणाला. व्हाईच पुरं आल्यावरती आपली पोरं लागली परत आपल्या बँजोच्या तालावरती नाचायला. पोरं तर काय ऐकत नव्हती. एंट्री करून घेतली आपल्या पालखीच्या आणि गेलो आपण सरळ दर्शन घ्यावाला मागच्या रस्त्याने. आपण तर आलो सगळ्यात पुरं. आपल्या मागशी आपली भावंड बी आलती. भाई लोकांनी बी सांगलं तुम्ही पुरं चला नाही तर हा शिव बाहेर. थोड्यानंच चालू केला आपला ब्रास बँड परत वाजवायला. ये भाई जिथं जायचं होतं तिथं नाचत होते. ये पालखी बी जाम भारी वाटत होती. आपले खंडूदेव बसलेलं पालखीवरती. मना वाटला पालखी सोबत जाईन तर वाईच आरामात जाईन. इथं येऊन बघला की इथं पण पूल चेपाचेप झालेली. थोड्यानं दिला आपल्याला भावाने आवाज आणि सांगला की इथं ये बाई, तिथे राहू नको नाहीतर राहशील मांगारी. थोडंच पुढे येऊन बघला की भाईनी कोंबडा उरवलेला. मना बी ऐसा झालता की कधी आतमध्ये जाते आणि कधी आपल्या आई माऊलीचं दर्शन घेत आहे. बाई उत्सुकता एवढी वारलेली की काय सांगू. थोड्या नेल्यानंच आलो आतमध्ये आणि घेतलं आपल्या माऊलीचं दर्शन. बाई एवढा बरा वाटला की काय सांगू. आपले दर्शन पण जाम बरे झालं. दर्शन घ्यायला गेल्यावरती डोका टेकतानाच मला वाटलं की भाई लोक डायरेक्ट बाहेर ढकलतील, पण भाई लोकांनी तसं केलं नाही. एकदम आरामात दर्शन झालं. बाहेर आल्यावरती काढून घेतला आपल्या भावा लोकांसोबत फोटो आणि सांगला भाई कधी भेटू आता परत माहिती नाही. मे बी निघलो सरळ फोटो काढून आणि सांगला भाऊ लोकांना की जायचं आहे कामाला, इथं राहिलं तर इथं आटकूनच राहील. बाहेर आल्यावरतीच गवला आपल्याला नॉरी बाय आणि केला बीजे साईडला बँजो परत वाजवायला चालू. तर मी पण काय ऐकतोय भाई, केला मी बी चालू नाचायला. आपली सगळी बांधव आईशी नाचली की बाई पूर्ण धुरला चोरून टाकला. तर मी बी नाचूनशी निघालो परत घरी जायला. का कारण का आपल्याला जायचं होतं कामाला. आज कामाला नाही गेलो तर बाई कायमचीच विकेट परत. या लोकांचं मन तर इथंच राहिलं की थांबूया आजच्या दिस तरी. जैसा बाहेर आलो परत चप्पल घेवायला तेवढ्या गावले आपल्याला आगरी परेडची पब्लिक. विनीत होता आणि एका साईडला मात्री होता. भाईचं तर काही लक्ष नव्हता, फोन मध्ये जाम बिझी होता. तर भावाला आवाज देऊन भेटून घेतला आणि सांगला की चाललो बाई आता. आणि उतरता उतरता बघला की पब्लिक जाम भरत होती. आता नाही निघलो की आटकूनच राहू पब्लिक मध्ये. तर हा आपला पार्ट 3. तर चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.